आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेला बोगदा हा जगातील सर्वाधिक रुंद बोगद्यांपैकी एक असल्यानं हा प्रकल्प ऐतिहासिक ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका करत गेल्या 2.5 वर्षात अनेक विकास प्रकल्पांची गती मंदावली किंवा जाणीवपूर्वक थांबवण्यात आली असा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पांना पुन्हा गती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पूर्वीच्या सरकारमध्ये विकासाच्या कामांवर ब्रेक लावला जात होता, पण आता आमचे सरकार एक्सलेटर दाबून काम करत आहे असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आधीच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील हा मिसिंग लिंक प्रकल्प प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून आता इथून पुढे तुम्हाला वाहतूक कोंडीत अडकू देणार नाही असे सांगत सध्याच्या ट्रॅफिक समस्येबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान या नव्या बोगद्यात वाहन चालवताना लेन शिस्त पाळणे बंधनकारक असणार आहे. लेन बदलताना नियम मोडल्यास दंड आकारला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विशेष म्हणजे मिसिंग लिंक ही संकल्पना नवीन नसून तिची मांडणी 2010 सालीच करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प दीर्घकाळ रखडला होता. आता तो पूर्णत्वास आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला मिसिंग लिंक असे संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात हा 2 महत्त्वाच्या मार्गांना जोडणारा दुवा असल्याने याला कनेक्टिंग लिंक असंही म्हणणे अधिक योग्य ठरेल असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. एकूणच महाराष्ट्र दिनी लोकार्पण झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासात नवी क्रांती घडणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मला अतिशय आनंद आहे. 2015 साली आम्ही हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत आज देशातलं वंडर, ज्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने वायडेस्ट अंडरग्राउंड टनेल असा दर्जा दिला, रेकॉर्ड दिला आणि सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग मार्वल्सने परिपूर्ण अशा पद्धतीनं हा मार्ग या ठिकाणी तयार झालाय आणि आज त्याचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबई पुणे रोडवरचं कंजेशन हे पूर्णपणे संपेल. अर्ध्या तासाने अंतर कमी होईल, 10 किलोमीटरने अंतर कमी होईल आणि आपला जो मुंबई पुणे क्वांटम कॉरिडॉर आहे, टेक्नॉलॉजी कॉरिडॉर आहे, हा कॉरिडॉर करण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मला असं वाटतं की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राने वर्ल्ड रेकॉर्ड करणं हा देखील एक अत्यंत महत्वाचा विषय. लोकसंवाद न्यूज प्रतिनिधी मुंबई. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.